ब्रेकनंतर बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर आपण बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाच्या 25 घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा। 3 ऑगस्टला पवार कुटुंबीय एकत्र येणार। मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा समारंभासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। पावसाळी अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर डान्सबार प्रकरणी आरोप। रामदास कदम आक्रमक, शिंदेंच्याच मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आहे का, रामदास कदमांचा सवाल। हम किसी को छेड़ते नहीं और छोड़ते भी नहीं, डायलॉगबाजी करत शिंदेंचा ठाकरेंना इशारा। गोवा महामार्गावरून रामदास कदमांचा भरत गोगावलेंना टोला। महामार्गाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत गोगावलेंना पालकमंत्री पद नाही, रामदास कदमांचं वक्तव्य। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात रात्री उशिरा अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक। अजित पवार लवकर पक्षातील इतर नेत्यांशी करणार चर्चा। परभणीत काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर भाजपात करणार प्रवेश। देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी नागपूरच्या वडधामनामध्ये सुरू। मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री बावनकुळेंच्या हस्ते अंगणवाडीचं लोकार्पण। गेटवे एलिफंटा गेटवे जेएनपीए मोरा भाऊचा धक्का। करंजा रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक खराब हवामानामुळे बंद। कोकणात जाणाऱ्या रेल्वेला कायमस्वरूपी आणखी 3 स्लीपर डबे जोडण्यात येणार। कोकणवासियांना मोठा दिलासा। बीडमधील रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेची बॅनरबाजी। बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि बांधकाम विभाग अधिकारी हरवलेत, त्यांना शोधून देणाऱ्यांना बक्षीस, आशयाचे बॅनर। शहापूरच्या अस्नोली गावात आईनंच घेतला पोटच्या मुलीचा जीव। 3 मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळे मुलींना कीटकनाशक देऊन मारण्यात आलं। किन्हवली पोलिसांकडून आईला अटक। राजकीय द्वेषातून सरपंच कुटुंबास संपवण्याचा भयंकर कट। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावची घटना। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात अंजी नाईक गावात सरपंच कुटुंब संपवण्याच्या कटाप्रकरणी 6 संशयित आरोपींवर गुन्हे दाखल, दोघे ताब्यात। गोंदियात गंगाबाई स्त्री रुग्णालयात पुराचं पाणी शिरल्याचा व्हिडिओ समोर। प्रसूती वॉर्डमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। जालन्यातील परतूर तालुक्यातील कुंभारवाडी वस्तीवरची दृश्य। मुसळधार पावसामुळे पुण्यातील काळू नदीलाही पूर। पुराच्या पाण्यात अडकलेल्या 40 ते 50 पर्यटकांची रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून सुटका। मावळ जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे भुशी धरण ओसंडून वाहतंय। पाण्याचा प्रवाह धोकादायक स्थितीत असल्यानं खबरदारी म्हणून पर्यटकांना धरणाजवळ जाण्यास मज्जाव। मुसळधार पावसामुळे गोंदियातील हाजरा धबधबा प्रवाहित। वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची गर्दी। नांदेड जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेनं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांची गर्दी।